विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा आज आपण इंग्रजी इयत्ता 5वी बेसलाईन टेस्ट या ठिकाणी जी झाली स्टार्स प्रकल्पांतर्गत त्या बेसलाईन टेस्टचं म्हणजे पायाभूत चाचणीचं उत्तराचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग लगेचच इयत्ता 5वी इंग्रजी विषयाची या ठिकाणी ही जी टेस्ट झाली तिचं या ठिकाणी आपण रिसाइट द पोएम विथ द प्रॉपर रिदम अँड द एक्सप्रेशन या ठिकाणी हे ओरल वर्कसाठी 5 मार्क्ससाठी ही जी कविता होती. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 होता लिसन अँड रीड या ठिकाणी 3 मार्क्ससाठी लिसन टू द रिडल्स केअरफुली अँड से हू आय एम, आय शाईन इन द स्काय, हू आय एम सन, आय हॅव 4 लेग, आय गिव्ह मिल्क, हू आय एम काऊ, आय एम ग्रीन इन कलर, आय लाईक गोवा, हू आय एम पॅरोट. म्हणजे पहा या ठिकाणी हे जे कोडे होते ते कोडे आपल्याला त्या सोडवायचे होते. ओरली वर्कसाठी हे होतं पहा. त्यानंतर रीड अँड अलाउड द फॉलोइंग वर्ड माउंटेशन या ठिकाणी हे जे शब्द होते ते काय करायचे होते, मोठ्याने वाचायचे होते. स्कूल, माय स्कूल, माय स्कूल इज व्हेरी, माय स्कूल इज व्हेरी ब्युटिफुल, बुक, आय लाईक इंग्लिश, आय लाईक इंग्लिश स्टोरी, आय लाईक इंग्लिश स्टोरी बुक अशा पद्धतीचं. त्यानंतर रायटिंग सेक्शनमध्ये या ठिकाणी डू ॲज डायरेक्ट, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन टेबल या टेबलपासून मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे होते. पहा मी या ठिकाणी केलेत. आय विल सिंग अ सॉन्ग, वी विल वॉश शूज, सी विल राईट अ लेटर, ही विल प्ले क्रिकेट अशा पद्धतीने. त्यानंतर बी आहे राईट द वर्ड दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड, रो हाऊ, बोट गोट, डाऊन क्राऊन, लाईफ वाईफ अशा पद्धतीचे हे रायमिंग वर्ड म्हणजेच यमक जुळणारे शब्द आपल्याला लिहायचे होते पहा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे ऑब्झर्व द कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, ऑब्झर्व द गिवन रॅम्प मॅप, ते रोड मॅप, गिवन रोड मॅप ऑफ गार्डन अँड कम्प्लीट द फॉलोइंग वेब विथ द प्रॉपर वर्ड, नेम ऑफ द गार्डन. पहा या ठिकाणी नेम ऑफ द गार्डन म्हणजे हिरा गार्डन आहे, त्याचबरोबर माणिक गार्डन आहे, त्यानंतर आणखी काय आहे, पुष्कर गार्डन आहे. अशा पद्धतीचे गार्डन आपल्याला एक लिहिलं आहे पहा, नेम ऑफ द गार्डन हिरा गार्डन. त्यानंतर इफ वी वॉक फ्रॉम द एंट्रन्स इन विच साईड इज मोती रिसॉर्ट लोकेटेड, सिलेक्ट वन करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग. पहा या ठिकाणी मोती रिसॉर्ट कुठं आहे तर आपल्या डाव्या बाजूला आहे, मग लेफ्ट साईड या ठिकाणी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. कम्प्लीट द गिवन बॉक्स, नेम ऑफ द लेक. पहा लेक काय आहे, नील लेक, बरोबर, नील लेक या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं पहा. त्यानंतर बी आहे फिल इन द वेब विथ द करेक्ट वर्ड रिलेटेड टू स्कूल, स्कूलशी संबंधित शब्द आपल्याला लिहायचे होते पहा. टीचर आणि स्टुडंट हे स्कूलशी संबंधित शब्द या ठिकाणी मी लिहिलेले आहेत. तुम्ही बुक, नोटबुक, ब्लॅकबोर्ड हे लिहू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे राईट द रेसिपी ऑफ द मेकिंग पोहा विथ द हेल्प ऑफ जम्बल सेंटेन्स. म्हणजे पहा या ठिकाणी पोहा बनवण्याची रेसिपी आपल्याला क्रमवार लिहायची आहे. हे जंबल म्हणजे जम्बलिंग करून दिलेले सेंटेन्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, प्रॉपर सिक्वेन्सली लिहायचे आहेत. पहा आता पहिला आहे टेक अ बाउल ऑफ पोहा अँड वॉश देम वेल, देन टेक अ पॅन अँड हीट सम ऑइल इन अ पॅन. त्यानंतर या ठिकाणी पील अँड कट द ऑनियन अँड द चिली इन टू द स्मॉल पीसेस, पुट मस्टर्ड सीड्स, हिंग and turmeric powder, onion and chili pieces, a few pine nuts and curry leaf in the oil and stir well in the oil. After 1 and 2 minutes, added the wet poha, a little salt and the sugar and stir well and cover the pan with a lid. A tasty bowl of the poha is ready. Serve poha with the slice of लेमन. अशा पद्धतीने या ठिकाणी पोहे बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती या 5 टप्प्यातून आपल्याला पूर्ण करणं गरजेचं होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे मेक अ मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द गिवन पझल्स. या ठिकाणी पॉकेट, एक, कॅट, गो, नो अशा पद्धतीचे
या ठिकाणी त्याचबरोबर ऑइल अशा पद्धतीचे शब्द आपल्याला तयार करायचे होते. 3 मार्काला यांनी कोणतेही 3 या ठिकाणी आपण शब्द तयार करू शकत होतो पहा. त्यानंतर बी आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाउन युजिंग द गिव्हन वर्ड. पहा मँगो, ऑइल, लेमन असे हे नाउन या ठिकाणी आपल्याला तयार करायचे होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आहे रीड द फॉलोइंग अनाउन्समेंट अँड कंप्लीट विथ द ॲप्रोप्रिएट वर्ड फ्रॉम द गिव्हन क्लू. पहा अटेन्शन प्लीज. पाच पहिला शब्द पाहिजे अटेन्शन. अटेन्शन प्लीज देअर इज द डेली ऑफ हाफ ऑन हवर फॉर द फ्लाईट फ्रॉम मुंबई एअरपोर्ट विथ द लेओव्हर इन नाशिक इन रूट टू दिल्ली. थँक यू फॉर युअर अंडरस्टँडिंग. अशा पद्धतीचं अटेन्शन, हा, फ्लाईट, नाशिक आणि थँक या शब्दांचा या ठिकाणी वापर करायचा होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर केअरफुली अँड राईट द 5 सेंटेन्स अबाउट इट. पहा या ठिकाणी काय करायचं, या चित्राचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं होतं आणि त्यासंबंधी काय होतं माहिती लिहायची होती. पहा या ठिकाणी मी लिहिलं आहे 2 गर्ल्स अँड 2 बॉयज आर सीन इन द पिक्चर अँड दे आर प्लांटिंग ट्रीज. देअर इज अ हिल नियर बाय विथ 3 ट्रीज ऑन इट. अशा पद्धतीचं या ठिकाणी चित्रामध्ये 2 मुले आहेत, त्याचबरोबर 2 मुली आहेत. ते काय करत आहेत, झाडे लावत आहेत आणि त्यांच्या शेजारी एक काय आहे टेकडी आहे आणि त्या टेकडीवरती 3 झाडे आहेत. अशा पद्धतीचं या ठिकाणी थोडक्यात माहिती लिहिलेली आहे. क्वेश्चन नंबर 9 आहे रीड द फॉलोइंग विश कार्ड अँड राईट द करेक्ट गुड विशेष ऑन द फॉलोइंग कार्ड्स युझिंग द वर्ड गिव्ह इन द ब्रॅकेट. पहा या ठिकाणी काय लिहायचं आहे कॉंग्रॅच्युलेशन, ईद मुबारक दुसऱ्या याच्यामध्ये, तिसऱ्या याच्यामध्ये मेरी ख्रिसमस, हॅपी दिवाळी चौथ्या याच्यामध्ये, पाचव्यामध्ये विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि 6व्यामध्ये ऑल द बेस्ट. त्यानंतर पहा पुढं आहे 10वा प्रश्न राईट अबाउट माय पेट डॉग युझिंग द पिक्चर अँड फिल द इन द ब्लँक. आय हॅव अ पेट डॉग. माय dog name is Moti. His color is black. He is long hair on his body. He eats chapati and egg. He play with me cricket. He look at other. My dog run very fast after a look something wrong and bark loudly. He look very beautiful. We like each other very much. अशा पद्धतीने यामध्ये आपण आपल्या कल्पनेने बदल देखील करू शकतो. तुम्हाला जशी कल्पना सुचली त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हे वाक्य पूर्ण करू शकता. अशा पद्धतीने आज आपण बेसलाईन टेस्ट इयत्ता 5वीची अत्यंत चांगल्या प्रकारे सोडून घेतलेली आहे. जर तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावा आणि अशाच पद्धतीचे हे जे काही शैक्षणिक व्हिडिओ आहेत ते शैक्षणिक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात. नक्कीच त्या शैक्षणिक व्हिडिओचा आपण फायदा घ्यावा. धन्यवाद.